तर धमकीबाज प्रशांत कोरटकरवर कारवाई होण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। कोल्हापूर पोलीस जबाब घेण्यासाठी इंद्रजित सावंतांकडे पोहोचलेले आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर एसपींना कारवाई संदर्भात आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आता धमकीबाज प्रशांत कोरटकरवर कारवाई होण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। कोल्हापूर पोलीस जबाब घेण्यासाठी इंद्रजित सावंतांकडे पोहोचलेले आहेत। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकी दिल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांनी केला होता। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भूषण, काय आणखी माहिती मिळतात, काय अपडेट्स येतात कोल्हापुरातनं? नक्कीच या सगळ्या धमकी प्रकरणानंतर आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर एसपींना या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले होते। इंद्रजित सावंत यांनी मात्र या सगळ्या धमकी प्रकरणावर मी स्वतः कोणताही गुन्हा दाखल करणार नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जो काही अपमान झालेला आहे त्याबद्दल मात्र माझी तक्रार आहे, अशा पद्धतीनं आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। आणि त्यानंतर आता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जे आहेत, पोलीस जे आहेत, ते आता कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयामध्ये आले आहेत, ज्या ठिकाणी काही कामानिमित्त इंद्रजित सावंत आलेले होते आणि त्याच ठिकाणी आता त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम जे आहे ते जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये इंद्रजित सावंत आता आपलं नेमकं म्हणणं त्यामध्ये काय मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर यांनी ही सगळी धमकी दिलेली होती, घरात घुसून मारू अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर येतोय। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील मराठा समाज देखील या सगळ्या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं आता इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। या जबाब नोंदवल्यानंतर रितसर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे एकूणच आता या सगळ्या धमकी प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। ठीक आहे भूषण, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल।